सुमारे 350 वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी दिलेली शिकवण आजच्या काळात तंतोतंत लागू पडते. आधी केले मग सांगितले याप्रमाणे समर्थांची शिकवण आजच्या तरुण पिढीला अत्यंत गरजेची, अत्यंत आवश्यक आहे. आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा मनाचे श्लोक किंवा दासबोधातल्या ज्या ओव्या आहेत तर त्या कशा उपयोगी आहेत ते सांगा. कसं आहे की आता याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी की आता जसं धनश्री म्हणाले की लहान मुलांचे म्हणण्याचे म्हणून मनाच्या श्लोकांकडे बघितलं जाण्याची पद्धत आणि दासबोध हा रिटायरमेंट नंतर वाचण्याचा एक ग्रंथ, हा एक समज. याच्यामध्ये जेव्हा आम्ही बारकाव्यानं सगळा अभ्यास केला तर असं लक्षात आलं की मुळात मनाच्या श्लोकांची डेप्थ जशी पोचायला पाहिजे तशी पोचलीच नाहीये. म्हणजे असं आहे की आपण त्याला लहानपणी स्पर्धेच्या लेवलवर ठेवून दिलं. त्यामुळे झालं काय की त्याच्यामध्ये नर्वस ब्रेकडाऊन किंवा डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा अगदी गेला बाजार तुमचं सायकोसोमॅटिक डिसऑर्डर हे जे आत्ता बाहेर आपल्याला बघायला मिळतं, या सगळ्याचं रूट कॉज जर शोधलं तर संवाद नाहीये. माणसं एकमेकांशी कृत्रिम बोलतायत. म्हणजे आत्ता सुद्धा लोक एकमेकांना इमोजी पाठवतात. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यातनं भावना, ते दोन अश्रुशे खोटे दाखवले की हे कसं झालं की अति टेक्नॉलॉजीच्या आहारी गेल्यामुळं माणूस एक वेगळा भावविश्वास चाललाय. आणि फॉर्मॅलिटी आता कोणी कोणाला खरंच रडतं की नाही शंका आहे. म्हणजे असं बोलणं योग्य नाही, पण खरंच आहे की वस्तुस्थिती आहे. हा की माणसं मेल्यानंतर पूर्वी जेव्हा घराखाली जमायचे आणि कांदा द्यायचे, आता काही ना वयोपरत्वे आणि तब्येतीमुळे उचलतायत ते हे बरोबर आहे, पण त्याच्यात सुद्धा एक व्यावसायिकता आली की तुम्ही स्मशानात पोचलात की मला मिस कॉल द्या, म्हणजे आम्ही डायरेक्ट 2 व्हीलर घेऊन तिकडे येतो. हे मी ऑब्झर्व्ह करत असतो आणि असं वाटतं की अरे जो तुमच्याबरोबर लहानपणापासून वाढलाय तो आज गेलाय. ह्या भावना नक्की गेल्यात कुठे? काय असं मध्ये शुष्कपणा कुठून आलाय? हे जो उघड्या डोळ्यांनी फिरतो त्यालाच हे समाजामध्ये कळतं आणि मग लक्षात येतं की त्या काळात सगळ्या संतांनी असं छान पद्धतीने त्याचा अभ्यास करून हे आपल्यासाठी वाङ्मय तयार करून ठेवलंय की समाजाला सुद्धा एक मन असतं. हा कन्सेप्ट देणारे आपले समर्थ रामदास स्वामी एकमेव आहेत. तुम्ही बघा कुठे की मनाचे श्लोक असं मन या विषयावरचं इतकं प्रचंड चिंतन 205 श्लोक लिहिणारे फक्त समर्थ आहेत. म्हणजे खरं म्हणजे प्रत्येकाला ही अभिमानाची गोष्ट आहे किंवा मनावर जगात जेवढा अभ्यास झाला नाही तेवढा आमच्याकडे 400 वर्षापूर्वी झाला. खरंय. आणि त्याच्यातनं दिलेलं सोल्युशन आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जो तुमचा मुद्दा आहे की बाबा कशा पद्धतीने आपण त्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करावा, हे कधी इच्छा निर्माण होईल जेव्हा ही मनाच्या श्लोकांची अशी माहिती दिली जाईल तेव्हा. आपण काय केलं, स्पर्धेमुळे ठेवल्यामुळे 5 श्लोक पाठ झाले की एक कप मिळाला. तो कप आपण कपाटामध्ये शोकेशमध्ये ठेवला. त्या दिवशी आपले जे मनाचे श्लोक संपतात ते डायरेक्ट कधी परत बघितलेच जात नाही. आणि बक्षीस मिळालेला फोटो स्टेटसला लावला की काम संपलं. झालं संपलं. हे दुर्दैवाने समर्थांवर अन्याय आहे. हा की एक एवढा मोठा श्लोक आहे आणि एकही मुळात अगदी त्याची बॉटम लाईन अशी आहे की मनाचे श्लोक लहान मुलांचे नाहीत. जे मन लहान मुलासारखं आहे, जे चंचल आहे, जे एका जागी बसत नाही, ही सगळी लहान मुलाची लक्षणं म्हणजे मन. बरोबर. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, त्याचं चांचल्य घालवण्यासाठी समर्थांनी सांगितलं की पहिले मनाचे श्लोक तुमच्या मनाला सांगा की अरे हे मना जरा शांत बस, घाबरू नको, प्रत्येक गोष्टीत लगेच पळापळ करू नको, थांब एका जागी, एक जागी जरा स्थिर हो. मग तुला विवेक करण्यासाठी एक बुद्धी नावाचा दुसरा प्रकार दिलाय, तो तू कधी अप्लाय करशील? जेव्हा तुझं मन स्थिर होईल तेव्हा. मग मला सांगा, आता ही किती सुंदर सिलेबस आहे की मनच जर स्थिर नसेल तर तुम्ही बुद्धी कधी वापरणार? आणि बुद्धी जर वापरली नाही तर विवेक करता येणार नाही, आणि विवेक नाही तर चांगला रिझल्ट कधीच मिळणार नाही. मन शांत असलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी हे मनाच्या श्लोकांची व्याप्ती कळली पाहिजे. बरोबर. किंवा एकेका श्लोकामध्ये काय, आता एक पटकन उदाहरण देतो तुम्हाला की हल्लीच्या मुलांना कळावं या माध्यमातून की पहिला श्लोक आपण म्हणतो गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आता याच्यावर लगेच आध्यात्मिक चिंतन लोक सुरू करतील की मूळ आरंभक बिंदू म्हणजे ओंकारातून ओम आला वगैरे वगैरे वगैरे. पण अत्यंत सिंपल गोष्ट अशी आहे, गणपतीला दासबोधात समर्थांनी, मग अशी धनश्री म्हणली ना की मनाचे श्लोक आणि दासबोध हे इंटरकनेक्टेड आहेत. दोन्ही ग्रंथ समोर ठेवावेत आणि अभ्यास करावा. इकडे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा म्हणतात आणि दासबोधात त्याला बोधरूप हा शब्द वापरतात. मग दासबोध म्हणजे ज्यातनं आपल्याला बोध होतो ते बोधरूप म्हणजे गणेश. याचा खरा अर्थ असा आहे, अगदी पटकन सांगणारी गोष्ट म्हणजे आपल्याला जी भगवंतानी ग्रास्पिंग पॉवर दिली आहे, आकलन शक्ती, ती म्हणजे गणपती. आता विचार करा, गणपतीच नसेल तर तुम्हाला आकलन शक्तीच मिळणार नाही. म्हणजे ती बुद्धीची देवता कशी ती अशी आहे. बरोबर. मी काहीतरी बोलतोय आणि तुम्हाला ते समजतंय, ह्याच्यामध्ये काहीतरी एक प्रोसेस घडते ज्याचं तुम्ही चित्र काढू शकत नाही, ती तुम्ही शब्दात मांडू शकत नाही. ते जे रूप आहे, समर्थ म्हणतात ती आकलन शक्ती म्हणजे गणपती आहे. आता मला कळलं, आता कळल्यानंतर मला
ते एक्सप्रेस करायचं आहे. मग एक्सप्रेस करण्यासाठी मला वाणीची गरज आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. मग ही शारदा काय करते? ज्या 4 वाणी तुझ्यामध्ये उत्पन्न करते, परा पश्यंती मध्यमा वैखरी. हे 4 वाणीचे प्रकार पाठ अनेकांचे असतील, पण असा विचार कोणी करत नाही की अरे दिवसभर आपण या 4 वाणींना इतक्या दमवतो आणि ज्याच्यातनं आउटपुट काहीही मिळत नाही. सो वाणीचा योग्य वापर हा जर नीट केला, म्हणजे आकलन शक्ती असली, वाणीचा योग्य वापर केला, तर 4थ्या चरणात म्हटलंय गमू पंथ आनंत या राघवाचा. म्हणजे तुम्हाला डेस्टिनेशन देऊन ठेवलेलं आहे की बाबा पहिले विश्व समजून घे, त्याच्यामध्ये वाणीचा योग्य वापर म्हणजे फक्त रामनाम घे किंवा तुला जो देव आवडतो त्या देवाचं नाव घे, पण फायनल डेस्टिनेशन गमूपंत आनंद या राघवाचा. पण आता बघा, एका श्लोकात गणपती म्हणजे आकलन शक्ती म्हणजे ग्रास्पिंग पॉवर, शारदा म्हणजे एक्सप्रेस करण्याची पॉवर, असं सांगितल्यानंतर मुलं का मनाचा श्लोक नीट वाचणार नाहीत मला सांगा. खरंय. पण हे कधी होईल? जेव्हा आम्ही टी व्ही सिरियलमधनं बाहेर पडून जरा कधीतरी शांत चित्ताने आता आपल्याच घराकडे आपणच बघणं शक्य आहे ना. हो. तुम्ही नका ना आमच्यासारखे पूर्ण वेळ कार्यक्रमाला उतरू. निदान तुमच्या घरात तर डोकवा की आपण नेमकं आपल्या घरात कधीतरी असं डायनिंग टेबलवर चर्चा करतो का. थोडा वेळ द्यायला हवा. डेफिनेटली. म्हणजे मी मनोरंजनाच्या विरोधात नाही आहे. तुम्ही टी व्ही जरूर बघा, तुम्हाला जे आवडते ती मालिकाही बघा. आम्ही काही मालिकावाल्यांच्या विरोधात नाही. किती झालाय त्याचा अतिरेक. हो. आणि तुम्हाला कन्फर्म तुमचं मन सांगत असतं की हे काही योग्य नाही, अर्थ नाही. हा हे असं काय आपण आपल्या घरात कधीही वागत नाही, तरी आपण ते बघतो. पण त्यापेक्षा कधीतरी एखाद्या संतांच्या चरित्रावर चर्चा केली मुलांशी, तर त्यांच्या मनात त्या चमत्कारांच्या चर्चा न करता या विचारांच्या जर चर्चा केल्या तर मुलांचा भाव पटकन त्याला लागतो की नाही रे हे असं आहे. आणि हे जर त्याला कळतं तो का म्हातारपणापर्यंत थांबेल, तो त्याच्या आधीच दासबोध घेईल ना. खरंय. हाच खरा म्हणजे आजचा मोठा लॅक आहे समाजामध्ये की हे संतांना समजूनच घेतलेलं नाही आहे. म्हणजे आता आपण बोलण्याच्या ओघात सांगतो की संतांसारखी उत्तम विनोद बुद्धीसुद्धा अनेकांकडे नाही आहे. पण संत विनोदी लिहू शकतात हे पहिले आपल्याला मान्यच नाही, कारण आधीच्यानी खूप गंभीर करून ठेवलंय. म्हणजे टवाळा आवडे विनोद ही समर्थांची जे ओवी आहे. हो. आता लोकही एवढीच ओवी पकडतात आणि त्याच्यातनंच विपर्यास बघितलं. म्हणजे समर्थ म्हणतात विनोदाच्या ते विरोधात होते आणि जो विनोद करतो ते सगळे टवाळेत असं समर्थांनी म्हटलंय. असं मुळीच नाहीये. ती ओवी कुठल्या समासात आहे, त्याच्या मागे काय चरण आहे, पुढची ओवी काय आहे, हे नको का बघायला. हा सेन्स आहे की समर्थांनी म्हटलंय की एखाद्याला अगदी आपल्या लायकीपेक्षा आणि आकलेपेक्षा पैसा जास्त मिळाला की त्याला एक उन्मत्त होतो तो, आणि मग तो प्रत्येकाची विनोदाच्या नावाखाली टावाळी करतो, हेटाळणी करतो, त्याला कमी लेखतो, असं वर्णन आहे. म्हणजे विनोदाला समर्थाने टावाळ म्हटलेलं नाही. मग त्याच्यासाठी सुंदर उदाहरण काय की समर्थाच्या आण किती ह्युमरस लिहितात. सगळेच संत ह्युमरस लिहितात, मार्मिक म्हणतो आपण ज्याला. म्हणजे दारा म्हणजे पत्नी. तर समर्थ म्हणतात काखे घेऊन या दारा म्हणे मजला संन्यासी करा. आता हे किती मार्मिक विनोदी विवेचन आहे की नाही. अरे पहिले तुझ्या जवळ बायको आहे आणि म्हणे मला संन्यासी करा, कसं शक्य आहे ते. हे जे आहे ह्युमरस आहे, हे आधीच्या वाटणाऱ्याला कळलं पाहिजे काय ह्युमर आहे. ही टावाळी केलेलं नाहीये, हे छान मार्मिक गुदगुली केली आहे की अरे पहिले स्वतःकडे बघ, तुझं चित्त अजून बायकोतच आहे, तू कशाला संन्यासाची चर्चा करतोस. ही कशी अभ्यास करता करता गोडी निर्माण करण्याची अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि ही जर दिली ना तर मुलं लहानपणानंतरही मनाचे श्लोक वाचतील आणि वृद्ध होण्याच्या अगोदर दासबोध वाचतील. बरोबर. मनाविषयी आपण आता बोलत होतो, तर माणसाचं मन ही अशी गोष्ट आहे की जी दिसत नाही पण तिचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. अशा या मनावरती तुम्ही मगाशी म्हणालात तसं की रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिले, ज्याला विनोबा भावेंनी मनाची उपनिषद असंही म्हटलेलं आहे. तर हे जे मनाचे श्लोक आहेत तर हे नेमके कसे अभ्यासावे. म्हणजे केवळ पाठांतर स्पर्धेसाठी मनाचे श्लोक आजकाल पाठ करून घेतले जातात, पण त्याचा अर्थ सांगून जर ते मुलांकडून पाठ करून घेतले तर मुलांच्या जडणघडणीमध्ये त्याचा फायदा कसा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं. नाही, बघा आता म्हटलं तसंच की मुळात मुलांसाठी ते श्लोक नाही, त्याचा अर्थ मुलांना शिकवू नये असं नाही. आता कसं आहे, लहान वयात त्यांना अर्थ सांगण्यासारखे श्लोकच नाही आहेत खरं म्हणजे. हां, त्याला सदाचार असावा, खोटं बोलू नये, आपण नेहमी खरं बोलावं वगैरे वगैरे हे संस्कार आहेत. पण मुळात त्याच्यामध्ये एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, हे आपण लक्षात घेत नाही. बरोबर. हां, की मनाचे श्लोक पाठ करण्याचे फायदे असे आहेत की तुमची वाणी स्वच्छ होते, त्याला एक अप्रतिम गेयत आहे. भुजंग प्रयात या वृत्तात समर्थाने ते बांधलेले आहेत. त्यामुळे नीट मोजलं तर प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत. अशी त्याची एक वाङ्मय सौंदर्याची दृष्टीसुद्धा डेव्हलप होते. पण त्यात सातत्य असायला हवं. म्हणजे कसं, म्हणजे ठराविक स्पर्धेपुरतं न करता. नाही म्हणून तर म्हणलं ना, समर्थाने त्यासाठी काय प्रोसेस सांगितली सांगतो की त्यामध्ये अशा पद्धतीने मना श्लोकांकडे आपण बघायला सुरुवात केली तर लक्षात येतं की अरे मुळात हे एक छान काव्य आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, त्याला आपण समर्थाने उपासना करताना सांगितले रोज 13च मनाचे श्लोक वाचायचे.
13 मनाचे श्लोक सांप्रदायिक चालीत जर वाचले म्हणजे म्हटले तर साधारण 8 ते 9 मिनिटं लागतात. ही 9 मिनिटं तुम्ही स्वतःला दिलीच पाहिजेत एका जागी बसण्याची, ज्याला आपण स्थैर्य म्हणतो, ठेराव म्हणतो. तेच मला म्हणायचं. हा, की तो 13 श्लोक एका जागी त्यांनी बसून म्हणायचे आहेत. आता हे मी फक्त लहान मुलांसाठी सांगत नाहीये, आई वडिलांनीही 9 मिनिटं बसायचं. हळूहळू अशी प्रोसेस होते की पहिल्यांदा मेकॅनिकल होतं. जसं शाळेत पहिल्यांदा तुम्ही मुलांना फरफटतच नेता हो शाळेमध्ये, त्याला कधी लालू तुला चॉकलेट देईन, हे देईन ते देईन करून नेतात. तसंच इथे पण तीच प्रोसेस आहे. ते समर्थ आहेत, त्यांनी जर सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे तर ते श्लोक तसेच लिहिणार ना. त्यामुळे कसं होतं, 13 करताना पहिल्यांदा जबरदस्ती होते मनावर, अरे काय वाचतोय, काही कळत नाही, म्हणजे जाऊ दे आता बोलले तर वाचा, अशाने का होईना आपण ते चालू ठेवायचं. त्याला सातत्याला फार महत्व आहे. आणि जेव्हा तुमचे 205 श्लोक पूर्ण होतात वाचून, तेव्हा एक सगळ्यात मोठं वाक्य प्रत्येकजण म्हणतो, जर प्रांजळ असेल तर, की मला काहीही कळलं नाही, तर समजावं युअर ऑन द राईट ट्रॅक. जर तो म्हणला मला कळलं, तर समजा असं यांनी पुस्तक बंद केलं तरी चालेल, कारण ओव्हरऑलच काही कळलेलं नाही. कारण काही कळू नये असं समर्थांचं म्हणणं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची जाणीव होणं गरजेचं आहे, की अरे नाही रे, बरंच काही जाणून घ्यायचं बाकी आहे. आपण तोपर्यंत आपल्या लौकिकातल्या डिग्रीत फार हरवलेला असतो. म्हणजे मलाही फार भयंकर वाटायचं बरं का, की आपण कधी मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये सॉलिड काहीतरी केलं आहे. जसा हा दासबोध वाचायला मला लक्षात आलं की हे काहीच नाही आहे, खूप मोठा आहे दासबोध हे. तसा त्या मनाच्या श्लोकांचे हळूहळू पदर उलगडायला लागतात. 13 नंतर एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी यायला लागते आणि मग आपला जीवन अनुभव आणि त्या श्लोकातला भाग हे आपण ताडून बघायला सुरुवात होते, मॅच करतो. आणि हे जेव्हा होतं तेव्हा समजायचं की ह्यानी सद्गुरूने याचं बोट धरलं. मग तुमच्या जेव्हा प्रसंग येत राहणार, संसार आहे, हो सारखंच तुमच्या मनासारखं घडणार नाही, रादर मनाविरुद्धच जास्त घडतं. हो पण त्यावेळेला श्लोक आठवतो आणि समर्थाने काय सांगितलं, नाही तू शांत राहा, असं आठवायला लागतं. ही एक प्रोसेस. दुसरी अजून एक गमतीशीर प्रोसेस आहे, जशी आपली त्यातली सखोलता वाढीच लागते अभ्यासातली. हे मी अत्यंत स्वार्थी सांगतो, एक वेगळा स्वार्थ, कुठला श्रवण स्वार्थ, की मला तुम्हाला दाखवायचं नाही माझा अभ्यास किती आहे, मला दाखवायचं आहे की अभ्यास कर. ही भूमिका कळणं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो अभ्यास करता करता आपल्या असं एक लक्षात येतं की खरंच सगळ्यांच्या मनासारखं जर घडायला लागलं तर या समाजाचा केवढा मोठा केऑस होईल, लक्षात घ्या. हो नंतर सगळे आणा भाकायला लागतील की नको नको आमच्या मनासारखं करू नका, आकडे मन इतकं खतरनाक आहे. हो दर मिनिटाला वेगवेगळे विचार येतात हो, कधी चांगले, कधी वाईट, कधी साप दुर्बुद्धी, अक्षरशः एखाद्याला मारून टाकावं असं सुद्धा मनात येतं. हे जर असं खरंच व्हायला लागलं तर ही सखोलता जेव्हा वाढीस लागते, समजा की नाही आपल्या मनासारखं घडत नाही हेच योग्य आहे, तो घडवणारा कोणतरी वेगळा आहे ते योग्य आहे. मग आता माझ्या हातात काय आहे, तर मन स्थिर करायचं आहे आणि आलेला समोरचा प्रसंग फक्त मला फेस करायचा आहे. अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करताना एकीकडे दासबोधाचे रोज 2 समास वाचावेत, म्हणजे 13 मनाचे श्लोक आणि 2 दासबोधाचे समास. शेवटी बघा, आपण कुठली डिग्री घेतो तर त्याचा पण आपण अभ्यास करतोच ना. लोकांची काय चुकतं माहिती आहे का, एकदा वाचलं कळलं असं कसं होईल. आता एखादा शब्द इंजिनियर असेल, एखादा BSc असेल, कुठल्या विषयात त्यातल्या डेफिनेशन त्याने 10 वेळा वाचलेल्या असतात ना, काही कन्सेप्ट समजून घेत. तसं हा पण अभ्यास नाही आहे का. मनात आंचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मी म्हटलं पण मला पूर्वसंचित म्हणजे काही कळलं नाही, तर मला विचारणं भाग आहे. मग त्यातले पण तज्ज्ञ लोक आहेत ना, किंवा पूर्वसंचित म्हणजे काय हो. इथे सुरू होते अध्यात्माची चर्चा, आणि ही आपल्याला एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये आम्ही ही चर्चा करायला लोकांशी बोलतो मी, की एक ओवी मी वाचतो, एक ओवी तुम्ही वाचा, मग सांप्रदायिक चाल कशी आहे, त्याच्यात दंड कसा आहे, हे सगळं आम्ही त्यात का शिकवतो, की नंतर मी जाणार आहे. पण तुम्ही जेव्हा घरी दासबोध वाचायला बसाल तेव्हा तुम्हाला काही वेळा अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं, की हो रे, माझा असाच अपमान झाला होता, मला एखादी सेकंडरी अशी माझी पोझिशन ठेवली होती. हे सगळं आठवायला लागतं आणि पुढच्याच वेळेला समर्थ त्याच्यात धैर्य देतात, की बाबा रे, संसारामुळेचा रडकाच आहे, तू संसारातनं हळूहळू अलिप्त होणं. आता अलिप्त म्हटलं की लगेच आपला प्रश्न होतो म्हणजे काय, तर अलिप्त या शब्दाचा अर्थ कशाचं लिंपणच होऊ न देणं. ह्या सगळ्या मोठ्या प्रोसेस आहेत खरं सांगायला गेलं तर. पण हा अभ्यास 13 मनाचे श्लोक आणि 2 दासबोधाचे समास न कंटाळता सातत्यानं करत राहणं, हळूहळू गुरुकृपेचा अनुभव यायला लागतो. हे आधी केले मग सांगितले, त्यामुळे आधी स्वतः मी केल्याशिवाय सांगत नाहीये, आणि त्या अनुभवाचे हे माझे बोल आहे. सर्वांगीण विकासासाठी हे सगळं आवश्यक आहे. प्रश्नच नाही. स्वतःसाठी किमान 10 मिनिटं आपण नक्कीच काढू एक शकतो. उदाहरण तुम्हाला देतो आता पटकन. म्हणजे आता बोलता बोलता मला सुचलं की आपण लहान मुलांना सहज म्हणू, हे बघ नेहमी खरं बोल, असं आपण लहान मुलांना शिकवतो. एकदा खरंच शांत खिडकीत बसा आणि सांगा, असं खरंच आपण तरी बोलतो का 24 तास जर असं खरं बोललो तर काय वांदे होतील विचार करा. म्हणजे
वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं की रामा सत्यम वद, म्हणजे नेहमी खरं बोल. याचाच एक दुसरा चिंतनाचा भाग आहे, जे खरं आहे तेच बोल. आता विचार करा, हम्म. घरात सुद्धा एक बायको नवऱ्याला खरं आहे तेच बोलली तर काय पद्धतीची वादावादी आणि भांडण होतात. म्हणजे प्रत्येक वेळी मग आता आपण लगेच म्हणतो आता काय करणार ना, मग प्रॅक्टिकली काही वेळा ऍडजस्ट करावंच लागतं. हे जे सुरू होतं ना ऑटोमॅटिक, इथे एक आनंद आहे हो. की खरंच रे, हे असं प्रत्येकाशी जर मी भांडत बसलो तर काय त्यातलं मला फायनली मिळणार आहे. मग हे जर आपण घरात इतकं विवेकी वागतो तर समाजात का नाही असं विवेकीने आपलं वागता येणार. हा चिंतनाचा भाग आहे की सत्यमवद हा संस्कार म्हणून चांगला आहे हो, पण आई तू वेडी आहेस असं जर मुलगा तुम्हाला 4 लोकात बोलला तर तुम्ही घरी त्याचा कसा सत्कार कराल. आणि जर तो म्हणला तूच म्हणली सत्यमवद, मी खरं खरं सांगितलं, म्हणजे बरोबर. काही वेळा असेही गमती जमती घडतात. समर्थांनी जसं मनाच्या श्लोकांमध्ये किंवा दासबोधामध्ये सगळ्या वयोगटासाठी शिकवण दिली आहे. हो, तर समाजामध्ये आपलं वागणं कसं असावं, प्रपंच कसा करावा, या सगळ्याविषयी विवेचन केलेलं आहे. त्यांचे हे विचार देश विदेशात पोहोचवण्याचं एक महान कार्य तुम्ही करता आहात. तर यासाठी कोणती माध्यमं तुम्हाला महत्त्वाची वाटतात आणि यामध्ये कोणते उपक्रम तुम्ही राबवता त्याबद्दल सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही काही महान कार्य वगैरे काही करत नाहीये. आम्ही फक्त आमच्याकडनं छोटासा प्रयत्न असा मात्र हा एक आहे की आमची कळकळ मात्र अत्यंत जेन्युइन समर्थांच्या प्रती. असं मला नेहमी वाटतं की 100 वर्षापूर्वीचे जे जागरूक लोक होते की ज्यांनी त्यावेळी काळाची गरज ओळखून, त्यांच्याकडे पैसे होते, चांगल्या दानशूर लोकांकडनं अक्षरशः प्लॉट मिळवून कॉलेजेस शाळा बांधल्या, म्हणून पुढच्या कैक पिढ्या तिथे शिकल्या आणि अनेक संसार उभे राहिले. अशा व्यक्तिमत्वांचे जेव्हा आपण चरित्र वाचतो, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर धोंडो केशव कर्वे, आज भारतरत्न ही पदवी, ही सुद्धा त्यांच्या कार्यापुढे अशी वाटते की अरे किती मोठा माणूस होता हा. या व्यक्तीनं दापोलीसारख्या ठिकाणून येऊन पुण्यामध्ये एवढा प्रचंड मोठा आश्रम, SNDT सारखी अख्खी युनिव्हर्सिटी महिलांसाठी उभी करणं, हा केवढा मोठा प्रवास आहे आणि हा आपल्या पुढच्या पिढीला माहीत नाही आहे. सो त्यांच्यासारख्या महान लोकांचं कार्य बघितलं तर आमचं काही महान ज्ञान अत्यंत छोटं आहे, पण निदान अशी मनात कळकळ येते की ते जागरूक होते म्हणून पुढचे 100 वर्षाचा समाज उभा राहिला. आज ही समाजातली जागरूकता थोडी कमी झाली आहे. खरंय. प्रत्येकजण इतका सेल्फ सेंटर्ड झालाय, प्रत्येक ठिकाणी मला काय मिळेल आणि मला काही मिळणार असेल तरच मी येणार, नाही तर मी येणारच नाही, ही वृत्ती खूप जास्त दिसते उघड्या डोळ्यांनी फिरल्यानंतर. आणि मग आम्ही असं दोघांनी ठरवलं की नाही, आपल्याला जर शक्य आहे तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण काम निश्चित करू. मग माध्यमं म्हणाल तर तंत्रज्ञान हा जो भाग आहे, म्हणजे आता माझं 13 डिसेंबरपासून मी डोंबिवलीमध्ये संध्याकाळी दर शनिवारी मी 4 शनिवार लहान मुलांची हनुमंत उपासना घेतोय. आता ह्याच्या आधी मी असे 11 शनिवार केले, ठाण्यात केले, कल्याणात केले, डोंबिवलीत केले. जवळजवळ 2.5 महिन्याचा प्रोजेक्ट होतो आणि जवळजवळ 1000 मुलांना मी मारुतीची आरती, भीमरूपी अर्थासकट किंवा आमची सांप्रदायिक एखादी रचना, वेगवेगळ्या संतांचे गजर, झांज माहीत नसते हल्ली मुलांना, कारण इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलं जातात. हो. ठीक आहे, तर त्यांना नाही माहिती. नंतर असे चित्र होतं की 11 शनिवारी मुलं अत्यंत छान तालात ठेक्यात झांजेसकट आरती म्हणतात. हे दृश्य खूप सुंदर दिसायला पण आणि आधी उतरावं लागतं ना. तर ते जसे आम्ही उपक्रम करतो तसं आता एक स्टेप आम्ही त्यामुळे पुढे आलो की आता हे मी डोंबिवलीत करतोय 4 शनिवार. पण मग त्यावेळी माझा परभणीतला एखादा विद्यार्थी असेल, एखादा अकोल्यातला मुलगा असेल, त्यानं काय करावं. म्हणून मग आम्ही असा विचार केला की ह्या 4 शनिवार जे आमचे आहेत, हे 4 शनिवार होतील डोंबिवलीत, पण त्याच वेळेला डोंबिवलीतल्या मुलांना मी प्रत्यक्ष शिकवेन, पण त्याच वेळेला आम्ही ते ऑनलाईन पण करतोय. म्हणजे 2 कॅमेरे लावून संध्याकाळी 6 ते 6:40 किंवा 6 ते 7 मध्ये डायरेक्ट प्रक्षेपण आहे, रिलीज करणार आहे आणि ते ग्लोबली. मग त्याला टायटल काय दिलं आहे, ग्लोबल हनुमंत उपासना. आता ते परदेशातले सुद्धा जे कोणी आहेत, ज्या आईवडिलांना वाटतंय की आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं शिकावं, ते 6 वाजता लावून बसतील. तुमच्याकडे मोबाईल्स आहेत, मोठे मोठे फ्लॅट स्क्रीन TV आहेत, कुठेही जा तुम्ही, या सगळ्या साधनांची उपलब्धी आहे. मग त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. म्हणून मग आम्ही ऑनलाईन करतोय आणि ऑफलाईन तिथे प्रत्यक्ष मुलं असणारच आहेत, पण त्याच इतक्या लोकांसमोर जाईल. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आम्ही असा केला की हे लाईव्ह असणार, रेकॉर्डेड नाही. कारण मनुष्य स्वभाव आहे, एकदा तुम्ही रेकॉर्डेडचा ऑप्शन दिलात की तो म्हणेल मग आपण शनिवारीच बघायला पाहिजे काय नाही, आपण सोमवारी बघू, मंगळवारी रात्री बघू. मग माझं एक महत्त्वाचं वाक्य आहे की समीर लिमय स्वस्त आहे, माझे सद्गुरू स्वस्त नाहीत. क्रिकेटची मॅच कशी त्यांनी दिलेल्या वेळेप्रमाणे बघता की नाही, तसं हे पण तुम्हाला जर वाटत असेल की तुमची मुलंही तुमची जबाबदारी, माझी नाही, त्यामुळे त्यांना चांगलं शिकवण्याची जबाबदारी माझी आहे. मी शिकवतोय सांप्रदायिकता, तुम्ही 6 वाजता हे ऑन केलंच पाहिजे. वेळ होईल तेव्हा ऐकेन. अजिबात नाही, तुम्ही वेळ काढलाच पाहिजेत. आणि ही आईवडिलांची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही काही मुलांवर उपकार करत नाही आहात, तुम्ही मुलांना घडवणं ही तुमचीच जबाबदारी आहे.
तुमच्या सगळ्या शेड्यूलमधून तुम्ही एक अर्धा तास फक्त 4 शनिवार काढायचा आहे, एवढं निश्चित तुम्ही काढू शकता. परदेशामध्ये काय होतं की मी कीर्तनं करून आलो, खूप छान प्रेमाने त्यांनी आमचं स्वागत करतात, त्यात काही वाद नाही आहे. पण अनेक गोष्टी माहितीच नाही आहेत. म्हणजे गणेशोत्सवामध्ये माझं कीर्तन झालं, गणेशोत्सवात तिथे सगळ्यांनी एकत्रित गणपतीची आरती म्हटली. पण मी कीर्तनात जेव्हा बोललो की गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे, तेव्हा त्यांना कळलं की आपण शेवटची वेळ दास रामाचा वाटपई सदना म्हणजे नक्की का म्हणतो हे त्या दिवशी कळलं. म्हणजे ही अनभिज्ञता बघा केवढी आहे. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. आणि दुसरं वाईट म्हणजे काय, आरती म्हणून काय फायदा आहे. ह्यामुळे काय झालं, माणसं मेकॅनिकल व्हायला लागली. एक म्हणायचं म्हणून टाकल्यासारखं, तर त्यांना ते कळतच नाही की आरतीत केवढं अध्यात्म आहे. दॅट इज अ रेडीमेड स्क्रिप्ट की आत्ता तुम्हाला सांगितलं करा बरं गणपतीची स्तुती, मग समर्थ काय म्हणतात, ही आरती घे, तू फक्त तुझा त्यात भाव भर आणि अत्यंत आनंदानं गणपतीसमोर त्याची स्तुती कर. आरती म्हणजे आत्म्यापासून रतवणे. हे असं सांगितल्यावर मुलं इतकी प्रेमानं आरती म्हणतात. माझा अनुभव आहे. हनुमंताची आरती ही शक्तीची आहे. ती मेल्यासारखी म्हणून कसं चालेल सांगा, अंगात त्राण नसल्यासारखं. आणि शक्तीची आहे, ती दणदणीतच व्हायला पाहिजे. त्यातले शब्द तसेच हा, आहेत. मग करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, काय फोर्स आहे समर्थांचा. अप्रतिम ओव्या आहेत त्या, म्हणजे ओळी आहेत. हे असं मुलांना शिकवलं ना की मुलं आनंदाने आरती म्हणतात. म्हणून आम्ही प्रत्येक माध्यम सोडत नाही. लहान मुलांसाठी हनुमंत उपासना, ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने निवृत्ती म्हणजे काय, जी समर्थांनी कशी सांगितली, प्रवृत्तीतनं निवृत्ती आहे. प्रॉव्हिडंट फंड मिळाला आणि पेन्शन चालू झाली ती निवृत्ती नाही, प्रवृत्तीतनं निवृत्ती हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. आणि आपण जो प्रपंच स्वतःच हौसेनं घेतलेला आहे, आता घेतलाच म्हटल्यावर तो नेटका केलाच पाहिजेच. मग तो नेटका करताना मला काय काय अडथळे येणारच आहेत, त्याला सोल्युशन कसं आहे. म्हणून समर्थांनी त्याच्यामध्ये लिहिलंय, प्रपंच करावा नेटका मग परमार्थी घ्यावे विवेका. म्हणजे त्यांनी प्रपंच सोडून परमार्थ घ्या असं म्हटलेलं नाही. पण त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलंय, जो प्रपंचीच असावधान तो परमार्थ काय करीला जाणार. तुला तुझा प्रपंच धड उभा करता नाही आला, तर तू परमार्थाचं कार्य काय करणार आहेस. सो दोन्हीकडे बॅलन्स करणं हा विवेक दासबोध देतो. आणि ह्याच्यासाठी आम्ही शिबिरं घेतो. म्हणून 35 ते 55 नोकरी करणारे आईवडील हे आमचं एक टार्गेट ऑडियन्स आहे की जे निर्णय घरात घेऊ शकतात. लहान मुलांसाठी ही उपासना, ज्याच्यातनं त्यांचं मन, मेंदू आणि मनगट ह्या गोष्टी विकसित होतात. आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वेगळ्या प्रकारची निवृत्ती घेणं म्हणजे नेमकं काय, ह्याचा कुठेतरी त्यांना थोडासा विचार देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे.